पुण्यामधल्या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे हेमंत रासने यांनी विजय मिळवलाय। काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांचा दारुण पराभव त्यांनी केला। यावेळी धंगेकर आमदार होते त्यावेळी कसब्यात धंगेकर पॅटर्न असा पॅटर्न चालवला गेला होता। मात्र हेमंत रासनेंनी फक्त जनतेचा पॅटर्न चालवणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। पाहू। रासने आहे सकाळी सकाळीच रोज प्रमाणे ते आपल्या सगळ्या मित्रमंडळींसोबत कट्ट्यावर येऊन चहा घेत आहेत। आज आमदार म्हणून चहा पितायत या सगळ्या मित्रमंडळींसोबत। काय सांगाल नेमकं? मी आपल्याला विनम्रपणे सांगू इच्छितो की आज जे काही आहे एक गणेश मंडळाचा कार्यकर्ता म्हणून कामाला जी सुरुवात केली, अतिशय सामान्य स्थितीतनं आल्या असलो तरी पहिल्यापासून मित्रांनी लहानपणापासून मित्रांनी त्यांचं नेतृत्व करण्याची संधी दिली। जो संधी मिळेल त्या अधिकार न समजता जबाबदारी समजण्याचा माझा स्वतःचा मूळ स्वभाव आहे। त्यामुळे आजपर्यंत मिळालेल्या कामाला न्याय देण्याचा मी प्रयत्न केला। आज या ठिकाणी आमदार पदापर्यंत पोहोचलो हे अक्षरशः स्वप्नावत आहे। कोणता मुद्दा साधारण निर्णायक ठरला कालच्या विजयासाठी? महायुतीच्या सरकारने जो सर्वसामान्यांना आधार देण्याचं काम केलं, सर्वसामान्यांना आधार दिला। माता भगिनींची एकीला लाडकी बहीण म्हणले, तिला लाडकी बहीण म्हणली, ह्याच्यात तिचं मन जिंकलं। आणि हे नुसतं मन जिंकलं नाही, आम्ही तिची 100% काळजी घेणार, महायुती सरकार काळजी घेणार हा तिला विश्वास पटला। त्यामुळं भरभरून कमळाला मतं, धनुष्यबाण आणि घड्याळाला मतं त्यामुळं मिळाली असा मला विश्वास आहे। हु इज दंगेकर फॉर यू नाव? नाही, एक तुम्हाला सांगतो, मी त्यावेळेसही सांगितलं होतं की एक व्यक्ती ही खूप काही नसती, प्रत्येकजण काम करत असतो, कामातलं थोडंसं कमी जास्त असतं। अनन्यसाधारण त्या नावाला महत्त्व एक तर सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलं होतं, मीडियाने थोडंसं त्याला महत्त्व दिलं होतं आणि चुकून आमचे काही नागरिकांनी त्याचं किंवा ते प्री प्लॅन फेक नेरेटिव्ह सारखं ते केलं होतं। कसबा माझ्याकडे येण्यात कार्यकर्त्यांचा आणि सगळ्या या नेत्यांचा विजय आहे असं मत हेमंत रासने यांनी व्यक्त केले। अर्थात त्यांच्यासोबतचा हा जो मागे कट्टा आहे, हे कट्ट्यावर सगळे आज जमले आहेत आणि त्यांना इथेच शुभेच्छा देताना आपल्याला सगळेजण हे पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।